नमस्कार मित्रांनो आपल्या राज्यामध्ये 11,000 प्लस शेतकरी मित्र म्हणून निवडले जाणार आहेत। प्रत्येक गावागावामध्ये शेतकरी मित्र निवडले जाणार आहेत असे आपल्या राज्याचे कृषी मंत्री यांनी सांगितलेले आहे। आता हे जे प्रत्येक गावामध्ये शेतकरी मित्र म्हणून निवडले जाणार आहेत, हे कशा पद्धतीने त्यांची निवड होणार, त्यांना मानधन किती राहील, सोशल मीडियावर तुम्ही जर बघत असाल 18,000 त्यांना महिना राहील असं सांगितलं जाणार आहे। परंतु नेमकं काय सद्यस्थिती आहे, त्यांना किती मानधन राहील, त्यांचं नेमकं काम काय राहील, त्यांना कशा पद्धतीचं काम करायचं आणि त्यांची निवड कशा पद्धतीची राहील तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये संपूर्ण A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। नमस्कार, मी नितीन रामटेके। निमो ऑनलाईन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा या व्हिडिओला आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजे ही खरी माहिती त्यांना समजेल आणि कशा पद्धतीची ही निवड होणार हे सुद्धा त्यांना कळेल। मित्रांनो लक्षात घ्या, शेतकरी मित्र हे प्रत्येक गावामध्ये निवडले जाणार असं आपल्या राज्याचे कृषी मंत्री यांनी सांगितलंय। परंतु लक्षात घ्या मित्रांनो, यांची जी निवड होणार आहे, तुम्ही जर बघितलं असेल याच्या अगोदरही तुम्ही जर बघितलं असेल तर कृषी मित्र असं याच्या अगोदर सुद्धा गावामध्ये निवडले जाणार असं सांगितण्यात आलं होतं। परंतु काही कारणास्तव कृषी मित्र मात्र निवडण्यात आलेली नाही। मात्र पुन्हा एकदा कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे की आपण आता शेतकरी मित्र असं आपण निवडणार आहोत। प्रत्येक गावामध्ये 11,000 प्लस जागा आपण याचे काढणार आहोत। परंतु मित्रांनो लक्षात घ्या, यांचं जे काम राहील ते तुम्ही पहिलं समजून घ्या। शेतकरी मित्र जे निवडले जाणार आहेत त्यांचं जे काम राहील सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना मदत करणे। आता शेतकऱ्यांना काय मदत करायची आहे, प्रत्येक आपल्या गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना काढल्या जातात आणि हे प्रत्येक योजना गावागावामध्ये पोहोचतेच असं नाही। काही पर्सेंट गावामध्ये पोहोचले जाते, काही पर्सेंट पोहोचत नाही। आता जे सध्या पद्धती तुम्ही जर बघितलं असेल, शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी शेतकरी मित्र गावामध्ये नसताना तुम्हाला बघितलं असेल जे पंचायत समितीला किंवा कृषी ऑफिसला जे आहेत, जे आपल्या तुम्ही जर बघितलं असेल कृषी ऑफिसला कृषी सहाय्यक आहेत, प्रत्येक गावागावामध्ये ते जातात आणि शेतकऱ्यांना जे शेतीविषयक माहिती आहे ते सांगतात। परंतु लक्षात घ्या, प्रत्येक माहिती ते सांगू शकणार नाही, तर जे कृषी सेवक आहेत त्यांच्याच मदतीला म्हणून प्रत्येक गावामध्ये शेतकरी वर्ग निवडला जाणार आहे। जे शेतकऱ्यांची माहिती येतात, जे योजना येतात, जसं महाडीबीटी असेल किंवा काही शेतकरी विषयक योजना असेल, त्यांना काही अवजारे लागत असतील किंवा कशा पद्धतीचं शेती करायचं, कशा पद्धतीचं त्याचं शेती वाढवता येईल किंवा शेतीला पाण्याचं असेल किंवा कोणतं विहीर असेल किंवा कोणतेही साधने जशा जास्तीत जास्त कसं शेतकऱ्यांना सबसिडी मार्फत अनुदान देऊन त्यांना जास्तीत जास्त कसं योजना देता येईल या पद्धतीचे कामं शेतकरी मित्राला करायचे आहेत। आता शेतकरी मित्रांना हे काम करत असताना त्यांचा जो मानधन किती राहील, मानधन लक्षात घ्या तुम्हाला मित्रांनो, जे गावामध्ये तुम्ही रोजगार सेवक बघितलं असेल, रोजगार सेवक काय करतो, जे पंचायत समितीचे जे कामं असतात तेच गावामध्ये तो राबवला जातो। आता ते राबवलं असताना दिवसभरचे जे काम असेल, किती लोक आलेले आहेत त्याची जी नोंद करून ठेवणं, एका बुकावर रजिस्टर करून ठेवणं हे रोजगार सेवकाचं काम असतं आणि याच्याच माध्यमातून तो स्वतः सुद्धा त्यांना जे मानधन दिलं जातं, तशाच पद्धतीने शेतकरी मित्राला सुद्धा मानधन दिलं जाणार आहे। आता जे सोशल मीडियावर तुम्ही जर बघितलं असेल की 18,000 त्यांना मानधन राहील, हे मात्र सत्य असेलच मला वाटत नाही, कारण त्यांचं जो मानधन असेल 6 ते 10 हजारापर्यंत असायला पाहिजे असं मला वाटते। आणि यांची जी निवड आहे ही निवड साधारणतः मला असं वाटते की जे पंचायत समिती असेल BDO मार्फत किंवा जे कृषी विभाग असेल, जे कृषी तालुक्याचे जे मेन असतात साहेब, त्यांच्या मार्फतच यांची निवड होणार असं मला योग्य वाटते। मात्र यांचं जो मानधन आहे जे 18,000 ते खूप जास्त वाढते आणि 18,000 देतील असं कन्फर्म अजून कुठेही नाही किंवा याचा GR निघालं नाही, त्याच्यामुळे पकडून चालू आपण 6 ते 10,000 एवढे त्यांचं मानधन राहू शकतो। आता यांना जे काम करायचं ते पण आपण सांगितलंय, जशा पद्धतीचं ग्रामसेवक आहे गावामध्ये किंवा तलाठी आहेत किंवा कृषी सेवक आहेत, यांचे जे कामाची जे मदत आहे, जे अनेक योजना केली जातात, राज्यस्तरीय असेल किंवा केंद्रस्तरीय असेल, त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, तिथं त्यांची निवड करणे किंवा त्यांना सांगणे, त्यांचं गावामध्ये एक सभा घेणे, अशा पद्धतीचं त्यांचं काम असेल। अशाच पद्धतीनं जे जास्तीत जास्त जर मुलं जर अर्ज केलेले असेल तर BDO असेल किंवा कृषी अधिकारी असेल यांच्या मार्फतच त्यांची निवड केली जातील। तर अशा पद्धतीचे हे काम आहे। तुम्ही जर असं पकडून चालेल की 18,000 पगार असेल किंवा अशा पद्धतीचं असेल, तर मला नाही वाटत की अशा पद्धतीचं काही काम राहील। तर याचे जे एज्युकेशन राहील ते मला वाटते 10वी ते 12वी ते ठेवणार आहेत
10वी पास किंवा 12वी पासवरचे जे गावातले मुलं आहेत ते हे फॉर्म भरू शकतात. याची जे ऑनलाईन अर्ज घेणार आहेत आणि ऑनलाईन अर्ज साधारणतः 1 जून पासून अंदाजे कन्फर्म नाही पण अंदाजे 1 जून पासून याचं ऑनलाईन भरणं सुरू होईल. मित्रांनो, तुम्हाला जर याची अधिक माहिती पुन्हा पाहिजे असेल जेव्हा केव्हा ऑनलाईन अर्ज सुरू होतील तर तुम्ही निमो ॲप डाउनलोड करून ठेवा. प्ले स्टोअरवर जा, निमो ऑनलाईन सर्व्हिस असं सर्च करा आणि त्याच्यावर तुम्हाला पिंक लोगो येईल, ते तुम्ही इन्स्टॉल करून त्याला साइन अप करून तुम्ही निमो ॲप डाउनलोड करून ॲप आताच प्ले स्टोअरवर जाऊन इन्स्टॉल करून ठेवा, साइन अप करून घ्या. कारण याच्यावर नोटिफिकेशन सुद्धा येतात कधी कधी ऑनलाईन सुरू झालेला आहे, याची शेवटची तारीख आहे आणि काय डॉक्युमेंट्स लागतात हे सुद्धा त्या निमो ॲपवर सर्व डिटेल दिसते. त्याच्यामुळे हा ॲप प्रत्येकांना खूप आवश्यक आहे. आणि मित्रांनो, लक्षात घ्या, जे कुणी सोशल मीडियावर किंवा काही अफवा सांगत असेल त्या अफवांवर तुम्ही जाऊ नका. आपला निमो ऑनलाईन सर्व्हिस यूट्यूबला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण याच्यावर सुद्धा आम्ही नवीन नवीन माहिती टाकत राहतो. धन्यवाद मित्रांनो.